गुड आफ्टरनून मुलांनो. गुड आफ्टरनून टीचर. कसे आहात? छान. व्हेरी गुड. बघा आपण आता कृतीपत्रिका 33 घेणार आहोत. कोणती कृतीपत्रिका? 33. बघा याच्यावर काही चित्र दिलेले. याच्यावर चित्र दिले. आपण पहिले त्या चित्रांचे नावं पाहू. कोणते कोणते चित्र येतं सांगा. हे चित्र कशाचं? चिकन. चिकन. बरोबर. कोंबडीचा पेट. कोंबडीचं पाय. हे काय मग? चिकन. नंतर हे टोमॅटो. हे आईस्क्रीम. हे टरबूज. हे ज्यूस किंवा सरबत. हे केळी. हे बदाम. हे चॉकलेट. आणि हे चिप्स. आणि हे मेथी. संत्री. आणि हे कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स म्हणजे शीतपेय. जे थंड थंड असतात ते भरलेले असतात डब्यात, त्याला म्हणतात कोल्ड ड्रिंक्स. खोललं की पितो. पिता का तुम्ही? बरोबर. आता हे पहा, या कृतीपत्रिकेत काय सांगितलेलं? खाली ह्या खाद्यपदार्थ आपण खातो ना, हे सगळे पदार्थ आपण खाल्ल्यानंतर ज्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं त्याला आपल्याला गोल करायचं. ज्याच्यामुळे आपलं शरीर खराब होतं त्याला गोल करायचं नाही. मग आता मला याच्यात सांगायचंय, तुम्ही हे खाल्ल्याने हा जो पदार्थ आहे कोंबडीचं मटण, चिकन असतं, तर ते जे असतं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं का वाईट असतं? चांगलं असतं. व्हिटॅमिन्स असतात. म्हणून याला काय करायचं? गोल करायचं. तुम्ही नंतर करा ना. नंतर टमाटे. टमाटे शरीरासाठी चांगले असतात का? रक्त येतं त्याने, की नाही? म्हणून पिकलेले टमाटे खायचे. आपले गाल कसे होतात मग? मग याला गोल करूया. नंतर आईस्क्रीम नाही, म्हणून याला गोल करायचं नाही. आईस्क्रीमने आपले दात खराब होतात, दात दुखतात, घसा दुखतो, सर्दी होते, थंडी असते. म्हणून आईस्क्रीम शरीरासाठी चांगली. हे काय आहे? टरबूज. टरबूज आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का वाईट? चांगलं. म्हणून याला पण गोल करायचं. वॉटरमेलन आहे की नाही? कधी येतं वॉटरमेलन? उन्हाळ्यात येतं. बरोबर. खूप गोड पाणी असतं त्याच्यात. असतं ना पाणी. त्याच्यातलं पाणी पिल्याने आपल्याला मग तहान लागत नाही जास्त. हे काय? केळी खाता का तुम्ही? आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का? चांगली असते की नाही? ताकद येते त्याने. म्हणून याला पण गोल करायचं. नंतर याच्यात काय? ज्यूस म्हणजे सरबत किंवा एखाद्या फळाचा रस. आपण याचा संत्रीचा रस आहे की नाही? मग संत्रीचा रस आहे तो चांगला असतो का शरीरासाठी आपल्या? संत्री पण चांगला असतं आणि त्याचा रस पण चांगला असतो. म्हणून त्याला गोल करायचं. त्याच्यानंतर हे काय? मग चॉकलेट चांगलं आहे का? काय होतं चॉकलेट? अजून पोटात किडे होतात. बरोबर. म्हणून चॉकलेट हे चांगलं नाही. म्हणून आपण त्याला गोल करायचं. चिप्सला पण नाही करायचं. चिप्स पण चांगले नसतात. चिप्स पण तळलेले असतात. त्याने पोट खराब होतं, म्हणून त्याला पण नाही करायचं. नंतर बदाम. आवडतं ना? बदाम जर खाल्ले तर आपल्याला चांगली बुद्धी येते, की नाही? नंतर आपण वाचलेलं लक्षात राहतं, की नाही? काय वाचलं आपण, कोणते अक्षर शिकलो, काय शिकलो. मग हे काय? बदाम आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. त्याला करायचं नाही. कोल्ड्रिंक्स नाही. कोल्ड्रिंक्स खराब असतं. ते खूप दिवसाचं साठवलेलं असतं, म्हणून ते प्यायचं नाही. कोल्ड्रिंक्स खराब असतं. हे काय मग? संत्री. संत्री चांगले असतात का खायला? आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. हो ना? थंडीत पण खातात नाही? काही काहींना सहन नाही होत, पण ते नेहमी चांगले असतात. संत्रीमुळे आपल्याला विटॅमिन्स मिळतं शरीराला. काय मिळतं?
व्हिटॅमिन्स. आपण जे टॉनिक पितो की नाही, डॉक्टर देतात टॉनिक आपल्याला, मग त्याच्यामध्ये हे सगळे फळ असतात त्याच्यात मिक्स केलेले. जसं की नाही त्याच्यावर अशी चित्र असतात की नाही फळांचे. हे चांगलं असतं म्हणून याला काय करायचं, गोल. मेथी चांगली असते. मग आता तुम्ही पण काय करायचं, जे ज्या आपल्या वस्तू आपल्या पुस्तकात चांगल्या असतात आपल्यासाठी त्याला गोल करा. चला बंद झालं, तसंच करत राहा. जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत त्याच खाद्यपदार्थाला गोल करायचं. बाकी त्याला नाही करायचं. शाबास, छान छान. चला दाखव मला आता, वेदिका दाखव. छान सगळ्या खाद्यपदार्थाला केलं. तू छान, तुझं दाखव. छान, तुझं छान. शाबास. धन्यवाद. पुढील कृतीपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.